सो 2016ला माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. पहिला अटेम्प्ट दिला. 2 महिन्यावर अवघी प्रिलिम्स होती, तरी पण एक ते नवीन जोश म्हणलं ना, वय वर्ष 21, IAS महाराष्ट्र, तर त्या एनर्जीमध्ये तो पहिला अटेम्प्ट दिला. ती प्रिलिम उडाली. 17ची प्रिलिम्स त्यावेळी मेजर चेंज आला होता पॅटर्नमध्ये. मी पॅनिक झालो शेवटच्या म्हणजे 1 तासाभरात, आणि ती प्रिलिम्स पण गेली हातातून. मी तेव्हा इकडं HUDSI केंद्राला आलो. त्यावेळी नीरव दादाची आणि अरविंद दादांची पहिल्यांदा मी त्यावेळेस भेटलो. मग आम्ही त्यांना जाऊन विचारायचो की दादा कसं करायचं असते, काय असते एक्झामचं. सर्व 17च्या प्रिलिम्स नंतर मी ऑप्शनलचा दादांकडे क्लास चालू केला, अरविंद दादाकडे. तर त्यावेळी कळलं की अभ्यास ॲक्च्युअल कसा करायचा असतो किंवा प्रिलिम्सची ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. मग पॉलिटिकल सायन्ससाठी अरविंद दादांकडून मार्गदर्शन घेतलं, आणि त्याचवेळी नीरव सरांनी त्यांचा पहिला इथिक्सचा एक्सपेरिमेंट केला होता, जो की मी म्हणेन की दॅट वॉज द मोस्ट सक्सेसफुल एक्सपेरिमेंट. म्हणजे इथिक्सचं त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं होतं, सो ते म्हणजे एकदम एक्सेप्शनल होतं. आणि त्यांनी जे इथिक्स शिकवलं ते अजून पण मला असं वाटतं की सगळं इंटॅक्ट आहे. जसं पॉलिटिकल सायन्स अरविंद दादांकडून शिकलो, इथिक्स नीरव दादांकडून शिकलो. आता पण एक कॉन्फिडन्स होता, एक पॉझिटिव्हिटी होती. तर तिची प्रिलिम्स निघून गेली. ती पण खूप चांगल्या मार्कांनी क्लिअर झाली. तरी देखील जेव्हा मेन्सचा रिझल्ट आला, मेन्स क्लिअर झालेली होती 23ची, आणि इंटरव्ह्यूला जायची संधी भेटली होती. तर 23चा इंटरव्ह्यू दिला UPSCचा. सम हाऊ इंटरव्ह्यू एवढासा काय खास गेला नाही, आणि फायनल सिलेक्शन अगेन 15 मार्कांनी राहिलं. सो परत एक 24चा अटेम्प्ट दिला, अगेन प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, आणि फायनली 22 एप्रिल 2025ला जेव्हा रिझल्ट आला तेव्हा ऑल इंडिया रँक 707. तर जे कोणी आहेत, जे डेडिकेटेडली व्यवस्थित अभ्यास करते, त्यांचं 100% देत आहेत प्रोसेसमध्ये. तुम्ही जर ऑनेस्ट असाल, तुम्ही जर एक्झामला जे लागतंय ते करत असाल, तर देअर इज अ लाईट ॲट द एंड ऑफ द टनल. सो ते आज ना उद्या तुम्हाला भेटणार आहे.